आणि उद्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेनझींसोबत संवाद साधणार आहेत। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा 30,000 जेनझींसोबत संवाद असेल। जेनझींच्या मनातील प्रश्नांना देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत। नागपूरच्या रेशीमबाग मैदानामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। कार्यक्रमासाठी 240 फुटांचा भव्य रॅम्प आणि डोमही तयार आहे। 4,000 ढोलताशा महावादन सादरीकरण करून विश्वविक्रम नोंदवणार आहेत आणि रेशीमबाग मैदान कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे रविवारी जे आहे ते जेनजी सोबत संवाद साधणार आहेत। नागपुरातील याच रेशीमबाग मैदानात हा कार्यक्रम होता आणि त्याची आपण पाहू शकतो की तयारी किती मोठ्या प्रमाणात इथे जय्यत तयारी सुरू आहे। मोठा असा हा विशाल डोम तयार करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 240 फुटांचा हा रॅम्प देखील तयार करण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्याभरापासून मंथन फॉर युवा या संस्थेमार्फत जे आहे किंवा या अनुषंगाने जे आहे ते नागपुरातील जे जेनजी आहेत, अल्फा असतील किंवा मिलेनियल्स असतील, त्यांच्यासोबत संपर्क करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याबद्दल माहिती देणे आणि त्यांच्याकडून फीडबॅक घेणे हा प्रकल्प सुरू आहे। आणि त्या अंतर्गत जे आहे ते उद्या मोठा ग्रँड फिनाले इथे आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आहेत, आयोजक आहेत, नगरसेवक आहेत रितेश गावंडे। काय सांगाल, कशा प्रकारचा हा इव्हेंट आहे? एकूणच हा युवकांसोबत संवाद साधायचा कार्यक्रम आहे। याला इव्हेंट म्हणून आम्ही पाहणार नाही। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब नेहमीच युवकांसोबत संवाद साधत असतात। त्यांच्या मनात असणारं कार्य नेहमीच महाराष्ट्रामध्ये करत असतात। त्यामुळे हे अजून पुन्हा एकदा त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत। आज वेगवेगळ्या क्षेत्रातील युवकांच्या मनातला महाराष्ट्र घडावा यासाठी ते इथे येणार आहे। कशा प्रकारचं आयोजन राहणार आहे? एकूणच किती जेनजी किंवा तरुण जे आहेत, तरुण यात सहभागी होणार आहेत आणि कार्यक्रमाचं नेमकं प्रारूप कसं आहे? साधारण 30 ते 40 हजार तरुण या उद्याच्या कार्यक्रमाला या इथे येणार आहेत। आपण इथली जय्यत तयारी बघतच आहात। आपण इथे विश्वविक्रम ढोलताशा पथकाचा करणार आहे, ज्याच्यामध्ये 4,000 पाथक ढोलताशा पथक जे आहेत, वादक आहेत, हे एका वेळेस इथे ढोलताशा वाजवून करणार आहेत। वेगवेगळ्या पथकाचे असे 4,100 वादक एका ठिकाणी इथे वाजवणार आहेत। संवादाचा काय विषय आहे? मुख्यमंत्री जो संवाद साधणार आहेत, माननीय मुख्यमंत्री साहेब या सर्व तरुणांना आपण या आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे, कारण की आमचे शेवटी सर्वांचे आयकॉन जे आहेत, युथ आयकॉन, हे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। त्यांच्यासोबत अर्जुन देशपांडे सारखे ज्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली, या देशामध्ये एक स्वतःची कंपनी सुरू केली। ज्या ज्या क्षेत्रातल्या तरुणांनी 40च्या खाली स्वतःचं एक मोठं नाव केलं, जे पोरांसाठी या युवकांसाठी आयडल आहेत, हे सर्व लोक या उद्याच्या स्टेजवरती राहणार आहेत। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।